ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिकमध्ये प्रथमतःच महादत्तयाग सोहळा आणि मोफत आयुर्वेदिक शिबिराचं आयोजन दत्त दिगंबर सेवाभावी संस्था वडगाव पाणी यांच्या वतीनं करण्यात आलं। परमपूज्य गडगे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा 3, 4 आणि 5 एप्रिल रोजी गोल्फ क्लब ईदगाह मैदान इथे होणार आहे। दररोज संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये 1008 कुंडी महादत्तयाग होईल। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मोफत आयुर्वेदिक शिबिरात डॉक्टर मोहनपुरी नाडी परीक्षण करून मार्गदर्शन करणार आहेत। तसेच गडगे महाराज समस्या निवारण करतील आणि रात्री 7 ते 8 रुद्राक्ष वाटप होणार आहे। पुरातन काळामधील प्रार्थना आहे, संकल्प आहे, शरीरातील 7 चक्रांची सिद्धी, असे 3 कार्यक्रम आणि पुरातन काळामधील हवन यज्ञ, आरोग्य हवन, समस्या निवारण हवन, महामृत्युंजय हवन, असं यज्ञ सोहळा दत्तयाग सोहळा। तर आपल्या दत्तधाम सरकारच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये गोड क्लब मैदान इथे प्रार्थना, संकल्प, ध्यान साधना, आरोग्य शिबिर तसेच दत्तयाग सोहळा होणार आहे। तेव्हा सर्व भाविक भक्तांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। किती ते किती रुद्राक्षचं वाटप होणार आहे। तसेच सकाळी 10 ते संध्याकाळी 6 आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे। नाडी तपासणी करू तारीख 4 तारीख आणि 5 तारीख सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा। दत्तधाम सरकार तर्फे नाशिक पुण्यनगरीमध्ये परमपूज्य गडगे महाराजजी यांच्यातर्फे होम हवन, प्रार्थना व संकल्प असा हा 3 दिवसाचा विधी आहे, 3, 4 आणि 5 तारखेला। तर ह्याद्वारे जे काही रुग्ण असतात, कुठलाही रोग असतो हा 2 प्रकारचा असतो, एक शारीरिक व दुसरा मानसिक। तर शारीरिक रोगावर आपण योग संशोधन केलेली औषधं देतो, परंतु आपलं मन, आत्मा व परमात्मा ह्यावर जर शुद्ध करायचं असेल तर स्वतः आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अथर्ववेदामध्ये असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण होम हवन, यंत्र मंत्र जोपर्यंत आपण करत नाही, धार्मिक पूजन करत नाही, तोपर्यंत आपल्या मनाची आंतरिक शुद्धता होत नाही। तर असा हा परमपूज्य गडगे महाराजातर्फे नाशिक पुण्यनगरीमध्ये जो काही हा 3 दिवसाचा विधी आहे, ह्याचा सर्व म्हणजे भाविक भक्त व रुग्ण यांनी त्याचा लाभ घ्यावा। ओम नमो नारायण। मी आचार्य डॉक्टर मोहनपुरी, दत्तधाम सरकारमध्ये वैद्यकीय अधिकारी आहे। किरण आहेर, C24 नाशिक।